नमस्कार, मी प्रियांका मधले. मी सध्या आहे अशा एका जन्मभूमीत, ज्या जन्मभूमीनं महाराष्ट्राला एक ज्येष्ठ आणि सच्चा दिलखुलास नेता दिला. बघू शकताय पाठीमागं असणारी कमान. मी सध्या आहे सोनसळ या गावामध्ये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. खऱ्या अर्थानं शिक्षणाची दीप प्रज्वलित करणारे, महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचीच असणारी ही जन्मभूमी. एक व्यक्तिमत्व घडत असताना एका छोट्याशा गावामधून ही व्यक्ती घडते आणि एका वेगळ्या उंचीवर आपली ओळख निर्माण करते. आपल्या गावातल्या माणसांना, एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा आपल्या गावातल्या माणसांशी, आपल्या गावाची एक नाळ शेवटपर्यंत त्यांची जोडलेली असते. तर त्याच व्यक्तिमत्वाची मुळं या गावाशी कशा पद्धतीनं जोडली गेलेली आहेत हेच आपण आज बघणार आहोत. चला जाणून घेऊया याच महान व्यक्तिमत्वाविषयीच्या आठवण. तर मित्रांनो, मी आलेले आहे गावामध्ये सोनसळच्या ग्रामपंचायतीपाशी. तर आपल्याला डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे सवंगडी भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण आणि त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून काय माहिती देत आहेत ते. चला तर माझ्यासोबत आहेत सर. तर नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा सर तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा आणि शिक्षण सांगा. माझं नाव गणपती बाबूराव अबदर. माझं वय 83. 83 रनिंग आता 83. आणि शिक्षण BA टीचर्स डिप्लोमा त्या काळात कोर्स होता. शिक्षक होण्यासाठी पतंगराव साहेब सुद्धा पहिल्यांदा TD झाले, टीचर्स डिप्लोमा. तर बघू शकताय सरांचं वय 83 वर्ष सर सांगतायत वय आहे. तर पहिल्यांदा तर सर सांगा, ज्यावेळी एखादी व्यक्ती मोठ्या पदावर जात असते, परंतु त्यांचं छोट्याशा गावातली व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर जात असते, त्यावेळी त्यांचं बालपण, त्यांचा सुरुवातीचा काळ खऱ्या अर्थानं जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. कारण माणूस मोठा झाला की सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्याच्या पाठीमागचं कुणाला बऱ्यापैकी माहिती नसतं. बरोबर. तर साहेबांचं बालपण कसं होतं, कसं गेलं? साहेबांच्या भाऊ एकूण 7. 2 नंबरचे साहेब. मोहनराव कदम 1 नंबरचे, हे 2 नंबरचे, बाकीचे ते त्याच्या खाली. असे 7 जण, एक बहीण दुसऱ्यामध्ये दिलेले, असे हे 8 जण. आणि त्यांचे चुलते, वडिलांचे चुलते, त्यांचे चुलते नाही, वडिलांचे चुलते हरिसुभानजी म्हणून, तेही एकत्र कुटुंबात राहत होते. अशी 12 ते 13 माणसं एका कुटुंबात राहत होते. सर्वसाधारणपणे 4 खण आत आणि 4 खण बाहेर, असं साधं कौलारू, जुन्या कौलारू. आता बिंगरुळी कौल हे निघालेले आहेत, अशी स्थिती नव्हती. साधी कौलं, साध्या कौलारू घरात त्यांचं ते वास्तव्य होतं. आणि बालपण तशा अवस्थेत त्यांचं गेलं. गावाची परिस्थिती म्हणाल तर त्यावेळेला रस्ता हा शब्दच माहीत नव्हता. पायवाट, वाटा, आणि वाटा म्हणजे पायवाटा. शक्यतो बाजार इकडे कडेगावला, नाहीतर शेनवलेला इकडं गावात. ते खिंड नव्हती. चालत जायचं, मधनं उतरून, डोंगर उतरून खाली जायचं. आणि मग काय किरकोळ धान्य असेल ते नेऊन विकायचं. आणि किरकोळ लागणार साबण, सोडा वगैरे असलं साहित्य आणायचं. आणि टोटली गावाची परिस्थिती सर्वसाधारण अशी होती. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे साहेबांची घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे गावाचं तुम्ही सांगितलं. हो, असेच होते. साहेबांची घरची परिस्थिती कशा पद्धतीची होती? साहेबांच्या घरची परिस्थिती मी सांगतो त्याच्यापेक्षा काही वेगळी नव्हते. सर्वसाधारणपणे त्यांना 15-20 एकर जमीन टोटली होते, पण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होत. त्यामुळं उत्पन्न काही मिळालं तर कधीतरी सुगी यायचे. आणि बऱ्याच वेळा जास्त पाऊस झाला
तरी पिकं आमची जात होती. कमी पाऊस झाला तर वाळून जात होती, अशी परिस्थिती होती. त्यामुळं तशी परिस्थिती सर्वसाधारणपणे पुऱ्या गावाची एकसारखीच होती. ज्याला 4 पोती धान्य ज्यादा होईल तो बऱ्यापैकी शेतकरी आहे. नाही सर्वसाधारण धंदा सारखेच. नाही तर सगळे एकसारखे. सर आणि तुमच्या वयात आणि साहेबांच्या वयात किती अंतर होतं, कोणाच्या? तुमच्या आणि साहेबांच्यात? माझ्या आणि साहेबांच्या वयात 3 वर्षाचं अंतर होतं. 3 वर्षांनी तुम्ही? साहेब माझ्यापेक्षा मोठे, पण जन्मतारखेचा विचार करत असताना माझी आणि त्यांची जन्मतारीख एक आहे. एक आहे. हा, 1/3/44. त्यावेळची परिस्थिती अशी होती आमची, आई वडिलांनी पण जन्मतारीख लिहून ठेवलेली नसायचे. मग शाळेत गेलं की गुरुजींनी ठरवायचं, हा. कारण त्यांना पहिलीत पोरग घालायचं म्हणलं तर 7 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे ते. मग कमी वय असलं तरी 7 लावून लावून ते द्यायचं. टाकत होते. त्या पद्धतीनं वय लागली जात होती. मग तसं वय म्हणाल तर साहेबांचं आणि माझं वय 1/3/44 ही त्यांची जन्मतारीख. हा योगा म्हणजे योगायोगच म्हणावा लागेल खरं तर तारखेचा. तर आता बोलूया साहेबांच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली, प्राथमिक शिक्षण तिथून पुढचं शिक्षण याबद्दल थोडंसं सांगा. शिक्षणाबद्दल हे तर आता तुम्हाला थोडं सांगितलंच की या इथं एक शिक्षकीय शाळा आणि तिथं हा वाडा दिसतोय तिथं ना, हं, वाडा दिसतोय तोच. हा वाडा इनामदारांचा वाडा आहे. हं. औंध संस्थांचे इनामदार होते, हा. त्यांचा हा वाडा आहे. आणि शाळेला दुसरी जागा नव्हती, हं. म्हणून त्याने इथं माडी होती, माडी हं. वर मजला हं. ते मोकळं करून दिलं होतं आणि तिथं शाळा भरत होती. हं. 1 ते 4 येतेपर्यंत एक शिक्षक असायचा. हं. त्यानं मग हे विद्यार्थी पहिली जे थोडं शिकवायचं, काहीतरी काम द्यायचं, पुन्हा दुसरीच्याला तिसरीच्याला या म्हणजे एकाच खोलीमध्ये एकाच खोलीमध्ये. चारी पण वर्ग. मध्ये मध्ये बंदिस्त पार्टिशन काय नाही. तशा तिथं साहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं. हा, 4थी पर्यंत शिक्षण इथं झालं साहेबांचं. तिथून पुढचं 4थी नंतर इथं शिरसगाव म्हणून आहे, हा. 1 किलोमीटरवर आहे सर्वसाधारण. त्या गावात 7वी पर्यंत होतं. मग साहेब पुन्हा 7वीला तिथं गेले. कसं जायचे मग? तुम्ही सांगताय गावाचं सुरुवातीला तर पायवाट होती, हो हो, मग शिरसगावला शाळेला जाताना मग कसं जायचे? पायानं चालत जायचं. चालत. चालत जाणे दुसरा पर्याय काय नव्हता. शिरसगावला 1 रोज किलोमीटर आहे का इथून? हं? इथून 1 किलोमीटर अंतर आहे हा, का शिरसगाव जास्त? 1 ते 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटर मग मध्ये रोजचं चालत जायचं? रोज 1.5 किलोमीटर म्हणजे काहीच वाटायचं नाही आम्हाला, कारण आम्ही सहज बाहेर पडलो तरी तेवढं 1.5 किलोमीटर चालतो. त्यामुळे तसे इथं काय अडचण नव्हती. त्यानं तर 1.5 किलोमीटर रोज चालत जायचं यायचं. 7वी पर्यंत शिकले. तो का असा होता की 7वी नंतरचा आमच्या गावासमोर प्रश्न मोठा होता की पुढं कुठं जायचं. बरोबर. जवळ हायस्कूल नव्हती. आज पावले हायस्कूल निघालेले दिसते ते. साहेबांचे बघताय तुम्ही आता होय. ढेगभर हायस्कूल आहेत, पण त्यावेळेला हायस्कूल नव्हतं. मग त्या काळात आमच्या इकडे प्रसिद्ध हायस्कूल कुंडलच होतं, क्रांती शिवनाना पाटील बोर्डिंग होतं. हा. आणि तिथं प्रतिनिधी हायस्कूल नावाचं हायस्कूल होतं, ब्रिटिशांच्या काळात हा. स्थापना झालेली. तर तिथं जे बोर्डिंगचे चालक होते, कारण तिथं जायचं म्हणजे हा प्रश्न आहे ना ते जेवणाचा. मग ते बोर्डिंगचे जे चालक होते, तांबट काका म्हणून त्यांचं नाव, ते सुगीच्या दिवसात 4 वरच्या वर्गातली पोरं घ्यायची, 9वीतली 10वीतली, आणि सुट्टी दिवशी ते चालत इकडं असे यायचे. देवराष्ट्र, कुंभारगाव, वडगाव, असद, सोनसळपर्यंत चालत यायचे. आणि ते काय करायचे, प्रत्येक गावात जायचं आणि पहिल्यांदा कानोस असा घ्यायचा, 7वीला कुठल्या कुठल्या घरातले मुलं आहेत, आणि मग ही चौकशी करीत करीत यायचे. कोण अडचणी पहिली घालेल ते घालेल,
हा. धान्य हम्म. मदत पण मागत होते. आणि मुलं पण हा. शोधत. आणि सगळ्यात महत्वाचं मुलं ज्या घरात 7वीचा मुलगा असेल त्या घरात ते तांबट काका स्वतःहून जाऊन बसायचे आणि तिथं त्या पालकाला सांगायचे, हा. हे बघा तुम्हाला काही देता आला तर द्या, नाहीतर काही देऊ नका, पण पोरग मात्र घरात ठेवू नका, आमच्याकडे पाठव. मग साहेबांच्या बाबतीत काय आणि झालं? मग ही गोष्ट साहेबाने ते तांबट काका येऊन बसल्यावर दाराच्या आडाला साहेब लपले, कोणतरी आलंय मोठं काहीतरी सांगते म्हणून आडाला जाऊन ऐकत बसले काय चाललंय, वडिलाला काय सांगते. आणि मग त्याने ते ऐकलं होतं साहेबांनी. तांबट काका निघून गेले आणि साहेबांनी शेवटी निर्धार केला की मी शिकायला पुढे जाणारच आणि कुंडलला जाणार. त्यावेळी घरातल्यांचं म्हणणं काय आलं? घरातल्यांचं जनरल काय होतं, 7वी झाली राहू द्या, आता शेती करा, असं स्वरूप होतं ना त्या काळात. पण साहेबांनी हा निर्धार केल्यामुळं त्यांचे जे वडिलांचे चुलते होते हरिसोबांजी म्हणून, ते जरा जाणकार होते. वडील सुद्धा 7वी पर्यंत शिकलेले होते, त्यामुळे शिक्षणाचं महत्व त्यांना माहित होतं. मग त्यांनी हे साहेबांना प्रोत्साहनच दिलं. ठीक आहे जातोय जा, काय हरकत नाही. साहेब शारीरिक दृष्ट्या अतिशय बारीक होते, उंची कमी होते, शरीरयष्टी बारीक होते, नाजूक ब्राह्मणासारखा चेहरा होता. आणि अशा परिस्थितीत ती जी बॅग आहे, बॅगेत काय अंथरून कांबरून ताट वाटी तांब्या, अंगावर एक ड्रेस, पुन्हा बदलायचा एक ड्रेस, एवढंच. खलास एवढं साहित्य ही बॅग. आणि ते बॅग मग हरिदादाने त्यांच्या आजोबाने चुलत आजोबाने घेतली आणि साहेबांना हाताला धरले आणि गेले. तिथं मग शाळा सुरू झाली. हा, इथनं उतरून खाली शेणोली घाटातनं खाली, हा घाट नव्हता, डोंगर उतरायचा पायानंच आणि स्टेशन पर्यंत चालतच जायचं. स्टेशनवर जायचं आणि तिथनं रेल्वे धरायची, कारण एसटी बाकीची वाहनं फारशी नव्हती आणि रेल्वे सोप्यात असायचं तिकटीच्या दृष्टीनं. बरोबर. त्याच्यामुळं त्यावेळेला बघा ताकारीला 2 आणे तिकीट होतं. 2 आणे म्हणजे 2 आणे 2 आणे म्हणजे सर्वसाधारणपणे 10 पैसे म्हणला तर 20 नवे पैसे एवढं तिकीट होतं. म्हणजे साहेबांचं शिक्षण पुढचं कुंडलला हा, सुरू मग झालं. तिथं गेले, तिथनं उतरून बोर्डिंग मध्ये जाऊन दाखल झाले. आजोबाने तांबट काकांना सांगितलं असं तिने सांगितले, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही त्याचे पालक आहोत, इथनं पुढं तुम्ही निर्धास्त जावा. आणि त्याला मग तिथं थांबवलं आणि त्यांचं पुढचं शिक्षण सुरू झालं. जेवायचं बोर्डिंगमध्ये, झोपायचं बोर्डिंगमध्ये, अंघोळ कपडे आपला पण असतो, तिथं काय व्यवस्था नव्हती, दुसरं कोण, सगळं आपलं आपण. मग असं करून ते 11वी पर्यंत तिथं शिकले, 11वी पास झाले. साहेबांचं वैशिष्ट्य असं सगळ्यात की अतिशय चुणचुणीत, आणि कुठलीही शंका जरी असली तरी वर्गात उभं राहून विचारणारच सरळ. आम्ही पण त्यांना ज्या शिक्षकाने शिकवलं त्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही पण शिकलो. पुन्हा आम्ही सुद्धा कुंडलला गेलो त्यांच्या नादानं पाठीमागे. मग तिथं ते शिक्षक मला बऱ्याच वेळेला सांगायचे, अरे हे गृहपाठातलं हे गणित सोडवलं नाहीस तू तर सर आलं नाही म्हणून नाही सोडवलं, येत नाही ना झालंय.
अरे मग वर्गात विचारायचं मला, हं. अहो मला धाडस होईना हं. वर्गात बोलायचं, कारण काही वेळेला पोरं हसणार, हा. तर उठवणार, हं. आणि म्हणून नाही विचारलं. मला ते पी जाधव म्हणून शिक्षक होते तिथलेच कोणते, ते म्हटले अरे PS कदम तुला माहित आहे का? तर म्हटलं आहेत का हो, तसं पोरग पाहिजे बघ, तसं बनायचं बघ. ते वर्गात उठून उभं राहणार आणि खाडदेश विचारणार, सर हे मला समजलं नाही, पुन्हा सांगा. म्हणजे लहानपणापासूनच एक म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच काहीच म्हणावं लागेल. तसं स्वरूप साहेबांचं होतं. बेधडकपणे ते विचार. साहेब पण तिथनं 11वी संपल्यावर सातारला गेले. कराडला शाळा होती का? नाही होती. पण ह्याचा प्रश्न होता ना, जेवण खाण्याचा प्रश्न कराडात सुद्धा होता. पण सातारला कर्मवीर अण्णांचं कमवावं शिका, कमवा, कष्ट करा 2 तास आणि त्याच्यात तुम्ही शिका, अशा प्रकारची योजना कर्मवीर भाऊराव पाटलांची होती, रयत शिक्षणाचं होते. त्या कमवा शिका योजनेमध्ये साहेब गेले, तिथं तास 2 तास काम करायचं आणि जेवण खाण राहणं सगळं तिथं मग ते अण्णांच्या बोर्डिंग मध्ये करायचं. परिस्थिती अशी होती की साहेब प्रकृतीनं बारीक नाजूक, आणि ते खडी फोडलेले दगड असतात, काही ताणकाट पोरं होते, ती खडी फोडत होते तिथं. 2 तास काम करायचं टोटली. मग ह्या पोरासने ती खडी भरायची, पाठी उचलून दुसरी नेऊन टाकायची, असं काम. अण्णाने एकदा बघितल्यावर त्या प्रमुखाला सांगितलं, ह्या पोराला डोक्यावर पाठी द्यायची नाही, नुसतं खडं भरायचं काम दे. अण्णांनी सांगितलं. ते आणि TD म्हणजे टीचर्स डिप्लोमा, हे दोन्ही कोर्स एकाच वर्षात करता येत होते. साहेबांनी ते केले, रयतमध्ये अर्ज केला आणि त्यांना हडपसरला नोकरी लागली, पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमध्ये. आणि त्या हडपसरमध्ये पार्ट टाइम नोकरी होती. पार्ट टाइम त्यावेळेला पगार मिळत होता 65 रुपये महिन्याचा पगार, 65 रुपये मिळत होता. आणि मग तिथंच ते त्या 65त राहायचं कुठं, खोली भाडं नाही ते. मग हेडमास्टरला विचारून शाळेतच राहत होते, शाळेतच राहत होते. 2 टेबल संध्याकाळी जोडायचे आणि त्याच्यावर झोपायचे. तर आता तुम्ही ज्यावेळी बघता की भारतीय विद्यापीठाचे संस्थापक संकल्पक साहेब झाले, म्हणजे एक शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी आणि पोहोचवली तर, आणि अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण खऱ्या अर्थानं अनेक मुलांचं भविष्य घडवलं आणि घडवत आहे ती संस्था. तर आता भारतीय विद्यापीठ एवढं सर्वदूर पसरलेलं आहे, शिक्षण संस्था असू देत, मेडिकलमध्ये असू देत, तर आता तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं? हे सगळं साहेबांचं श्रेय आहे. त्यांच्या ज्या आकांक्षा होत्या, मला जे भोगावं लागलं शिक्षणासाठी, ते या गोरगरिबांच्या पोरांना भोगायला लागून नयेत, या दृष्टीनं त्यांनी काम सुरू केलं. आणि सुदैवानं परिस्थिती सुधारायला एक कारण असं झालं की योगायोगानं यशवंतराव मोहितेशी त्याचा संबंध आला. यशवंतराव मोहिते त्यांचे गुरु नंतर, पण संबंध आल्यावर परिवहन मंत्री यशवंतराव मोहिते होते त्यावेळेला साहेबांना आमच्या, त्यांनी, साहेब कुणाला माहिती नव्हते, त्यांना बोर्ड मेंबर केलं एसटी महामंडळाचं. म्हणजे राजकारणात एक प्रवेश म्हणतोय तिथूनच झाला. हा थोडासा म्हणायला काय हरकत नाही. आणि मग तिथं बोर्ड मेंबर झाल्यावर इतकी पॉवर त्यांनी वापरली, कारण परिवहन मंत्री त्यांचा वरदहस्त होता. त्यामुळे त्या बॉडीचा जो चेअरमन असायचा तो सुद्धा पत्रकारापुढे बसला.
अनेक सदस्य असायचे ना बोर्ड मेंबर म्हणून महाराष्ट्रात, पण साहेबाच्या शब्दाला किंमत होती. आणि त्यांनी त्या काळात मोठ्या प्रमाणात आमच्या भागातले लोक नोकरीला लावले. मोठ्या प्रमाणात आमच्या गावचं उदाहरण सांगायचं झालं तर अगदी गुराकडे जाणारी पोरं, ज्यांना लिहिता वाता येत नव्हतं, अंगठी बहादूर होती, अशी सुद्धा नेली. आणि कोण हेल्पर, कोण क्लार्क, कोण ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे कंडक्टर. जवळपास आमच्या गावातली त्या दरम्यानच्या काळात छोटस गाव आहे, त्यावेळेला 100-150 घरं होती, पण 70 ते 80 लोक एसटी मध्ये कामाला. 70 ते 80 त्या काळात 70 ते 80, सर्वसाधारण 150च्या कमीच असलेली घरं. म्हणजे त्यावेळेला निम्म्यापेक्षा जास्त लोक. हा, जास्त लोक लागले, नेले, अगदी हुडकून नेले. मग त्यावेळेला हे गावठी राजकारण पार्ट्या, त्यांना त्या बाजूची लोक सांगायचे ना, अहो तो विरोधात आहे, त्याचं कशाला घेताय. त्याने स्पष्ट सांगितलं त्या सगळ्या लोकांना, हे बघा, मला सोनसळचं सरपंच व्हायचं नाही, मला सोनसळचं राजकारण करायचं नाही, मला पुढं जायचं आहे. आणि त्यासाठी गाव सगळं माझ्या पाठीमागं पाहिजे, आणि त्या पद्धतीने मी चाललोय. गावामध्ये पहिल्यांदा बस साहेबांच्या कृपेमुळेच आली. गावामध्ये पहिल्यांदा बस एसटी पहिल्यांदा साहेबांच्या मुळेच आली. हो हो हो, साहेबांच्यामुळेच मुंबई परेल सोनसळ ही गाडी पहिल्यांदा हा साहेबांच्या नेतृत्वातच सुरू झाली. हा घाट आता जो शेनोलीवर नेतो, साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला. म्हणजे त्यावेळेला साहेब आमदार वगैरे नव्हते, पण यशवंतराव मोहितेच्या मागे लागून लागून, म्हणजे आम्हाला खाली याला तरी जायचं जागा, रस्ता द्या, उच्च रस्ता सुद्धा त्याने केला. म्हणजे सर, राजकारणाचा नाही तर साहेबांना सेवेचा मोह होता असंच म्हणावं लागेल. राजकारणाची म्हणजे राजकारणाचा मोह नव्हता, तर लोकांची सेवा करायची हाच मोह होता. महत्वाचे दृष्टी होते. मला ज्या खडतर परिस्थितीत जावं लागलं ते ह्या पुढच्या पिढीला जायला लागून आहे. आणि मग त्यासाठी शिक्षण देणं, नोकऱ्या देणं, खेड्यापाड्यामधनं शाळा काढणं, ही सगळी जी दृष्टी होते, त्याच्या पाठीमागचं मूळचं धोरण माझ्यासारखे हाल या लोकांचे होऊ नयेत. हे पाणी सुद्धा ताकारीचं. आम्ही हा चौरंगनाथ वर बघितलंय. अगोदर साहेब शिकत असताना 9वी-10वी पर्यंत प्रत्येक सरत्या सोमवारी, शेवटच्या सोमवारी आमच्या गावातली सगळीच लोक चौरोबाला जायचे, खीर असायचे, पण पाण्याची सोय तिथं नव्हती. प्रत्येक घरातल्या माणसानं एक एक घागर घ्यायचे आणि पाणी न्यायचं, तिथली काईल भरायची खीर तयार करण्यासाठी, प्रसाद तयार करण्यासाठी. त्यावेळेला साहेब पण असायचे. आणि मग साहेब त्या चौरबाई देवळाच्या पाठीमागं मोठ्या हत्तीच्या अंगासारखे दगड होते, त्या दगडावर जाऊन बसायचे. आमच्यासारखी 4 पोरं भोवतरी बसायची. आणि साहेब म्हणा, बघायला का खाली हिरवगार सगळं दिसतंय, खालचा घाटाखालचा भाग सगळा दिसत होता तिथं. आणि इकडे पूर्वेकडे बघा काय अवस्था आहे, आपल्यात वाळायला लागलंय सगळं. हे चित्र बदलणं गरजेचं आहे. नक्की काय केलं पाहिजे माहित नव्हतं, पण दृष्टी ही होते की हे जे आमच्याकडे वाळतंय पावसाळ्यात सुद्धा, हे बदललं पाहिजे. आणि त्याच्यातूनच ताकारे योजनेचं आणि सगळं चित्र पालटलं या भागाचं खऱ्या अर्थाने. आपण म्हणू शकतो की साहेबांनी अनेक पदावरती काम केलं. सहकार मंत्री असू देत, शिक्षण मंत्री असू देत, उद्योग मंत्री असू देत, महसूल मंत्री असू देत, प्रत्येक पदावर काम करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या गावाकडची माणसं, आपलं गाव ह्यांना कधीही विसरता कामा नये. त्यांचा कायम विचार करणारं असं महान नेतृत्व याच गावानं महाराष्ट्राला दिलं खऱ्या अर्थानं, असंच म्हणता येईल. सरांच्याकडून आपण माहिती घेताना तेच जाणवते की प्रत्येक वेळी त्यांना गावासाठी काहीतरी करायचं होतं. मी ज्या खडतर परिस्थितीमध्ये लहानाचा मोठं झालो, त्या परिस्थिती इतर मुलांना, इतर गावकऱ्यांना
भोगावी लागू नये यासाठी धडपडणारं एक व्यक्तिमत्व, एक महान व्यक्तिमत्वाची मुळं खऱ्या अर्थानं याच गावामध्ये रुजली होती, हेच आपल्याला सरांच्याकडून माहिती घेताना समजतंय. प्रचंड प्रेम गावावर त्यांचं होतं. तुम्हाला सांगतो, ते मंत्री असताना कुठं सांगलीत येऊ दे, कडेगावात येऊ दे, आणि आमचा गाववाला असला फटका जरी असला अशा कपड्यातला आहे, तरी सुद्धा तो जर लांब दिसला तर पियेला लावून देणार आणि त्या माणसाला बोलू वेगळं. जवळ बोलवून घेऊन विचारणार, का आला होतास, काय अडचण आहे, आणि लगेच पियेला सांगणार, ह्याच्या नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था कर. आज साहेबांना आठवताना काय वाटतं तुम्हाला? कारण बरेच वर्ष तुम्ही सहवासात त्यांच्या होता, बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या, परंतु वैयक्तिक त्यांना आठवताना तुमच्या म्हणजे तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? इतकंच वाटतं की साहेब असायला हवे होते. अजून हे ते म्हणजे आमच्यासारखेच असते, असायला हवे होते. अजून हे फार मोठा काय पलट तरी केला असता. सर सांगताना भावुक होत आहेत, भावनिक होत आहेत, याचाच अर्थ त्यांचं गावातल्या प्रत्येकाशी किती जवळचं नातं असेल, भावनिक करुण अनुबंध कशा प्रकारचे असतील हेच आपल्याला या ठिकाणी समजतंय. आणि सर ज्यावेळी एवढ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारणात गेले, प्रवेश झाला, त्यावेळी ज्यावेळी गावाकडे यायचे त्यावेळी तुमच्याशी बोलणं कसं असायचं? म्हणजे नेहमीप्रमाणे बोलायचे का काही बदल जाणवायचा? अजिबात बदल जाणवत नव्हता. अगदी व्यक्तिगत माझ्या बाबतीत म्हणाल तर 10-20 माणसाची बैठक जरी बसलेली असली तरी काहीतरी चर्चा निघाली, काय निघाले, तर साहेब म्हणायचे, गणेश तू उठ, काय अडचण आहे ते सांग. इतकं स्पष्टपणानं मलाच नव्हे, आमच्या गावातील प्रत्येक माणसाला या पद्धतीनंच त्यांची वागणूक होती. खरंच सरांनी खूप छान माहिती दिली आणि खरंच स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला. आणि तो खरंच लहानपणापासून आता म्हणजे बालपण कसं होतं, शिक्षण कसं होतं आणि त्यांचा राजकारणामध्ये ते आल्यानंतरचा प्रवास त्यांचा कसा होता याबद्दलची माहिती त्यांच्याच सवंगडी यांच्याकडून आपल्याला मिळाली. खरंच सर तुमचं मनापासून आभार की तुम्ही ही माहिती तुम्ही त्यांच्या सहवासात घालवलाय वेळ, त्यामुळे तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये माहिती सांगितली. एखादी व्यक्ती ज्यावेळी घडत असते ती सहजासहजी घडत नसते, तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक संघर्ष असतो. आपण बघितलं साहेबांचं बालपणाचं सरांनी सांगितलेली माहिती, त्याच्यानंतर शिक्षणासाठी 1-1.5 किलोमीटर शिरसगाव पर्यंत चालत जाणं, पुढे बोर्डिंगला राहणं कुंडल सारख्या ठिकाणी, त्याच्यानंतर राजकारणात प्रवेश केल्यानंतर माझ्या गावातल्या लोकांसाठी काम करणं, अनेक गावातली लोक त्यांनी कामाला लावली, त्याचप्रमाणे गावामध्ये बस पहिल्यांदा त्यांनी सुरू केली. खरंच एखाद्या व्यक्तीचं महानपण बघत असताना त्याच्या पाठीमागचा काळ बघितल्याशिवाय त्यांचा प्रवास पूर्ण होत नाही. तेच आपण सरांच्याकडून आज त्यांचा पूर्ण लहानपणापासूनचा आणि राजकारणामध्ये प्रवेश करण्यापर्यंतचा प्रवास खरं सरांच्याकडून ऐकला आणि सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. कारण ही पिढीच अशी आहे की या पिढीकडूनच आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते. कारण सरांनी सांगितलं की त्यांचं आणि साहेबांचं वय जन्मतारीख योगायोगाने एकच आहे आणि त्यावेळेचं सरांनी सांगितलं त्याबद्दलची काय आठवण होती ती. आणि 2 ते 3 वर्षांचं अंतर, म्हणजे सर त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, मग त्यांच्याकडूनच आपल्याला आज ही माहिती ऐकायला मिळाली. खरंच सर तुमचं मनापासून आभार आहे की तुम्ही एवढी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवत आहात. आमचं कर्तव्यच आहे. थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुमचं.